विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जर असं सांगितलं तर पटतंय का बघा बरं का, की 80% मुलांनी अजून पुस्तक उघडलेलंच नाहीये. आता सिरियसली पुस्तक घेतलंय की विकत? पण पुस्तक उघडणे म्हणजे नुसतं उघडणे नाही, सिरियसली अभ्यास करणे. 80% पेक्षाही जास्त मुलांनी अजून पुस्तक उघडलेलं नाहीये. मनापासून अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये. हेच भयानक वास्तव आहे, ग्राउंड रिॲलिटी आहे. जे एच-एस-सी 2026 ची प्रिपरेशन करणारी मुलं आहेत ना त्यांच्या बाबतीत. का घडतंय? का? मी तुम्हाला सांगतो, जे-ई-ची प्रिपरेशन करतायत, नीटची प्रिपरेशन करतायत, पण एच-एस-सीकडं 100% दुर्लक्ष केलंय, की त्यांना सांगण्यात आलं होतं ना, कशाला बोर्डचं टेन्शन घेताय? जे-ई-ची प्रिपरेशन करा, सी पण होऊन जाईल त्याच्याबरोबर बोर्डचं प्रिपरेशन पण होऊन जाईल. जाईल, पण होणार नाही लक्षात घ्या. मग आता प्रश्न पडतोय, की करायचंय काय? आता मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या बरं का बाळांनो. 80% मुलांनी ठीक आहे केलं नसेल, पण त्याची करण्याची पात्रता आहे. म्हणून तर सायन्सला घेतलंय ॲडमिशन. बरं, जी 20% मुलं आहेत, ती सुद्धा कन्फ्युजनमध्ये आहेत, की मी करतोय हे बरोबर आहे की नाहीये. आता मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. मला फक्त 2 तास वेळ द्या. मी 2 तासात तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. बरं, आता हे जे 2 तास द्यायचे आहेत, मग मला प्रत्यक्ष भेटलं पाहिजे की नाही? आता तुम्हाला आठवतंय का, की बाळांनो गेल्या रविवारी आपण कोल्हापुरात बरेच जण भेटलो होतो. ओके. खूप लोकं आले होते लक्षात घ्या. पण प्रायर अपॉइंटमेंट म्हणूया आपण. आता उद्या सुद्धा म्हणूया आपण. या रविवारी सुद्धा मी काय करतोय, की लेक्चरच घेतोय. तुम्ही माझ्याबरोबर फिजिक्सचा अभ्यास करायचा. तुम्ही आणि मी लक्षात घ्या. ओके. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रायर अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे बरं का कोल्हापूरमध्ये. आता ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काळजी प्लीज करू नका. मी या लेक्चरला जे काही घेईन तिथं, मी तुम्हाला ते सगळं सोमवारी प्रोव्हाईड करणारच. मी कशी त्या मुलांची तयारी करून घेतली, काय बोललो त्यांच्याशी, कुठला पॉइंट आम्ही 2-3 तासात संपवला. मी तुम्हाला सांगतो, की कोल्हापूरला दर रविवारी मी असणार आहे. ओके. आता फिजिक्सच्या सेशनपासून आम्ही सुरुवात करतोय आणि तुम्ही जर कोल्हापुरातले स्टुडंट असाल, तर तुमच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण मी सांगू शकत नाही, की आमच्या हॉलमध्ये तुम्हाला जागा राहील का नाही ते. लगेच फोन करून अपॉइंटमेंट तुमची बुक करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे. आता गेल्या रविवारी जेव्हा मी तिथं सेमिनार घेतला, तिथं तन्मय होता. मी तुम्हाला सांगतो तन्मय आज माझ्या समोर आहे साताऱ्यात. अगदी दिवसभर अभ्यास करतोय. मी तुम्हाला काही त्या मुलींची नावं घेऊ शकत नाही, की ज्यांचा कॉन्फिडन्स डाउन होता. आम्ही एक्झाम देणारच नाहीये किंवा तयारी नाहीच आहे, अशी म्हणणारी सुद्धा मुलं आता कॉन्फिडंट आहेत. मला तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा तणाव दूर करायचा आहे, तुमचा तणाव दूर करायचा आहे आणि आपण हे करू शकतो याची तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. वन टू वन सेशन असणार आहे लक्षात घ्या. फक्त या नंबरवर कॉल करा. बरं. काय करणार आहे मी फिजिक्सच्या बाबतीत? मी तुम्हाला सांगतो 11:00 लेक्चर स्टार्ट होईल हां. मी 9:30 वाजताच पोहोचणार आहे. माझ्या काही अगोदर दुसऱ्या काही पालकांशी अपॉइंटमेंट फिक्स आहेत लक्षात घ्या. मग मी 11:00 लेक्चर स्टार्ट केल्यानंतर 12:30-1 पर्यंत चालेल. जेवणाचा थोडासा ब्रेक होईल. त्यानंतर त्यांच्याशी बोलणं होईल थोडंसं. पण त्यांना जाणीव होईल, की अभ्यास आपण करतोय तो योग्य आहे का चुकीचा आहे. फिजिक्स म्हणलं की बॅलन्स्ड स्टडी पाहिजे. ओके. एखादा टॉपिक असेल तर त्यातले डेरिव्हेशन्स ओके नक्की कसे केले पाहिजेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. न्यूमेरिकल्स कसे सोपे वाटतील, त्यासाठी काय करावं लागतं, त्या प्रॉब्लेमचं अप्रोच म्हणजे काय हे मला शिकवायचं आहे. मला न्यूमेरिकल्स पाठ नाहीत करायचे लक्षात घ्या. अप्रोच काय दिलंय आणि काय करू शकतोय आपण, हे जर कळालं ना, तर आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही टॅकल करू शकता लक्षात घ्या. म्हणजे ॲक्चुअली ना, स्टार्ट फिजिक्स विथ मी. ओके, सोमवारपासून बरोबर आहे. हां, रविवार का सोमवार? सोमवारपासून अशा मुलांचं असणार आहे, की ज्यांना कोल्हापूरला यायला शक्य होणार नाही. पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की सांगलीची मुलं त्यांच्या अपॉइंटमेंट फिक्स आहे. इचलकरंजीचा मुलगा आहे, तो तर दर रविवारी येतोय लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातली मुलं फिक्स आहेत. प्रत्येक क्लासची मुलं आहेत. मी म्हणून तर रविवार निवडलाय, की रविवारी सुट्टी असते बऱ्याचशापैकी ऑफलाईन क्लासेसला. मग तोही क्लास बुडवायची गरज नाहीये तुम्हाला. मग फक्त एकच काम करायचंय. मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगतोय, की अपॉइंटमेंट फिक्स करा बरं का आणि मग या. ओके. बरं आता काय हा प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो, की करायचा अभ्यास, पण उघडले की भीती वाटते. ओके. मग अशा वेळेस ना, जर सोप्या प्रश्नापासून सुरुवात केली, अरे पण कोणते सोपे प्रश्न? मी घेणार आहे. मी आता सांगतो तुम्हाला काय, की तुम्ही क्लिअरली मी सांगतो तुम्हाला, समजून घेण्याचा प्रयत्न करा, की फिजिक्स जर सोपा गेला, तरच पुढचं सगळं सोपं जाणार आहे. हे माझं एक वाक्य लक्षात घ्या. तेव्हा फिजिक्सकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. इंग्लिश नंतर फिजिक्सचा पेपर असतो. तो सोपा जर गेला, तर पुढचे पेपर केमिस्ट्री, मॅथ्स अगदी सी पर्यंत सगळं तुम्हाला कॉन्फिडेंटली सोपं जातं. पण हा पेपर जर अवघड गेला,
काय होतं, मी कितीतरी मुलांचे मार्क, जे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत त्यांचे हे मार्क बघितलेत. हां, हे आता सगळ्यात या व्हिडिओचं महत्त्वाचं वाक्य आहे. आता हे महत्त्वाचा पॉइंट आहे या व्हिडिओमधला. ज्यांचा हा स्कोर आहे ना, त्यांना थोडं पुश करण्यात आलं हे डोक्यात ठेवायचं. म्हणजे तो मुलगा अतिशय घाबरून गेलेला असतो लक्षात घ्या. का? त्याला माहिती आहे, की आपण पेपर अटेम्प्ट केलेलाच नाहीये. ओके, एम-सी-क्यू थोड्याफार बरोबर आले. 10 पैकी 2 आणि 3 4 5 बरोबर आलेत. बरं, कॉलेजनं 30 पैकी 30 दिलं, तर आपण पास होणार आहे. पेपर तर आपण लिहिलेला नाहीच आहे. मग तो एवढा तणाव असतो ना, की मी पास होतोय की नाही याची भीती असते. त्या भीतीमुळं केमिस्ट्रीचं इंटरेस्टच राहत नाही. झालंय असं बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत. जेव्हा रिपीट करणारी मुलं माझ्याकडे येतात, तेव्हा मी बघतो. फिजिक्सचा स्कोर बघितलं की मला कळतं. मग विचारतो, "काय झालं?" मग हेच मला ऐकायला मिळतंय. पण यावर्षी हे होणार नाहीये. तुम्ही माझ्याबरोबर फिजिक्सचा अभ्यास करणार आहेत लक्षात घ्या. ओके. सोमवारपासून म्हणूया आपण मोठे-मोठे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. आता एक गंमत तुम्हाला सांगू का रे? हा जो आता मी व्हिडिओ करतोय ना, व्यवस्थित चाललाय, काही इश्यू नाहीये. व्यवस्थित सुरू आहे म्हणूया आपण. मी जेव्हा लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय ना, काय प्रॉब्लेम होतोय, लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम आहे, वायरच्या कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, का कॅमेरामध्ये कॅमेरा घेऊन मी मुंबई सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा गेलो. तिथेही त्यांना काही इश्यू तसा वाटलाच नाही. वायर सगळ्या बदलून झाल्या. म्हणजे मी लाईव्ह सेशन घ्यायला जातोय, प्रॉब्लेम क्रिएट होतोय. पण मी आता काय करतोय, लाईव्ह सेशन घेता येत नाही ठीक आहे. पण मी तुम्हाला मोठे-मोठे लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे. आपण मिळून अभ्यास करूया आणि हा व्हिडिओ, हे नंबर कोल्हापूरच्या स्टुडंट बरोबर जास्तीत जास्त शेअर करा. ऑल द बेस्ट.